नरेश म्हस्के शिंदे गटाचे ठाण्याचे उमेदवार यांच्या कार्यालयातून एक फोन शिवसैनिकाला गेला. नंतर त्या शिवसैनिकाने कशी खरडपट्टी नरेश म्हस्के यांच्या कामाविषयी ठाण्यातील शिवसैनिकांनी केली आहे ती संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकूया. नमस्कार. जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र. मी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या कार्यालयातून बोलतेय. बोला. उद्या ना साहेबांची ठाण्यात प्रचार रॅली आहे, तर तुम्ही सगळ्या शिवसैनिकांनी उपस्थित राहायचंय. बरं बरं बरं. तुमच्या त्या नरेश म्हस्के साहेबांना सांगा की त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिक आठवले का त्यांना? अहो काय तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. आता त्या शाखेत तुमच्यावर रोष नाही आमचा, तुम्हाला पण पगारावरच बसवले तिकडे 25,000 देऊन. आमचे खरे शिवसैनिक बाहेर काढले तुम्ही, आमच्या शाखा तोडल्या आणि आता फोन करून बोलतात की शिवसैनिकांनी यायचं म्हणून. सगळ्या शिवसैनिकांनी ठरवलंय मॅडम, तुमच्या साहेबांना सांगा की आम्ही सगळे शिवसैनिक राजन विचारे साहेबांबरोबर आहे शेवटपर्यंत. कळलं का? तिकडे गुवाहाटीला पळून गेले तुम्ही, आमच्या साहेबांचं नाव चोरलं, आमचा पक्ष चोरला आणि आता तुम्ही आम्हाला फोन करतायत. आता तुम्हाला आमची आठवण येते का? सांग. नाही नाही नाही, तुमच्या आहे ना, तुमच्या साहेबांना सांगा त्यांना की काही फोन नाही करू नका, शिवसैनिक कोणी येणार नाही. काय भाड्याची माणसं मागवायची असतील पैसे देऊन तर ते मागवा. कळलं का? नाही साहेब, तुम्ही गैरसमज. नाही नाही, तेव्हा तुम्ही फोन ठेवा, त्यांना सांगा तुम्ही. माझा निरोप द्या, शिवसैनिकाचा निरोप द्या. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आणि ठाण्यात कोण जिंकेल, राजन विचारे की नरेश म्हस्के? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद. जय हिंद.